आज कसा आहेस आणि धन्यवाद लोणचा ऑर्डर करण्यासाठी खास डिलिव्हरी देण्यासाठी आलो आणि इकडे आपली शेफ उमा आता मॅनेजर झालेली आहे। कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलंय काय लिहिलंय? नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर भरपूर दिवस झाले आपण तुम्हाला आपल्या क्लाउड किचनचेच व्हिडिओ दाखवतोय। तर आज संधी मिळाली आपल्याला बाहेर पडण्याची आणि बाहेर पडण्याचं कारण म्हणजे आपल्या उरणच्या संध्या घरात ताई आहेत, तिन्ही आपल्याकडनं पहिले अर्धा किलो आंब्याचा लोणचा मागवला होता। आता परत 2 किलोची ऑर्डर दिलेली आहे। आता उरणपर्यंत डिलिव्हरी देण्यासाठी आपल्या कुरिअरवाल्याकडे माणूस नाही आहे, म्हणून मी स्वतःहून चाललोय 2 किलो लोणचा घेऊन। आणि आणखी एक कारण आहे स्वतःहून डिलिव्हरी द्यायला जायचा, म्हणजे आपल्या उरणला जी ट्रेन सुरू झाली बेलापूरपासून उरण रेल्वे स्टेशन नवीन तयार झालाय, तोही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे बघायला मिळणार आहे। म्हणजे किती वाजता ट्रेन सुरू होते, किती वाजता शेवटची ट्रेन असते, उरणपर्यंत जायला किती टाइम लागते आणि किती स्टेशन आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर दुपारचे 3:30 वाजलेत। आजच्या ज्या काही ऑर्डरी होत्या शनिवारच्या त्या सर्व देऊन आलोय। मी आपल्या मीरा रोडला आणि जोगेश्वरीलाही प्रॉन्स लोणचा पाठवलाय आणि आता मी आंब्याचा लोणचा घेऊन उरणला चाललोय। तर जाऊया। आवडतात ना आपले व्हिडिओ तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब नाही केला तर तोही करा। चला, तिकीट वगैरे काढलाय, 15 रुपये सिंगल जर्नी आहे आणि जर रिटर्न काढताय तर 30 रुपये होत आहेत। 4थ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला ही ट्रेन भेटत असते आणि जर तुम्ही सकाळच्या टायमाला जर ट्रेन पकडताय तर अर्ध्या तासांनी आहे ना रे मित्रा। आपला एक मित्र आहे, काय नाव तुझं? केतन पाटील। कुठला? उरणचा मित्र आहे जो प्रवास करतोय ट्रेनमध्ये। त्यांनीच आपल्याला माहिती दिली की प्रत्येक अर्ध्या तासांनी 10 वाजता सकाळपर्यंत ही ट्रेन आहे, बेलापूरवरनं पण आणि उरणवरनं पण। आणि 10 वाजून गेल्यावर एक तासाने ना, प्रत्येक 1 तासाने। म्हणजे आता 3 वाजून 47 मिनिटं झालीत आणि 4 वाजून 47 मिनिटाला ही ट्रेन सुटणार आहे। जास्त गर्दी असते ट्रेनला? नाही। अच्छा, खारकोपरवरनं गर्दी होते ना? हां, तिकडनं गर्दी होते पण जास्त गर्दी नसते सांगते। आणि किती स्टेशन आहेत तरी उरणला जायला? 7 ते 7 स्टेशन आहेत सांगते। तर आता आपण पण फर्स्ट टाइम चाललोय, बघूया किती टाइम लागतंय। चला, तर बरोबर 4 वाजून 27 मिनिटं झाली आणि आता निघणार आपली ट्रेन। कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। चला, तर 4:27ला आपण बेलापूरवरनं सुरुवात केली आणि आता पहिला स्टेशन आला आहे तो म्हणजे बामणडोंगरी। म्हणजे मध्ये एक तरघर स्टेशन लागलं आपल्याला, पण त्याचं काम सुरू आहे म्हणून तिथे ट्रेन थांबली नाही आणि डायरेक्ट बामणडोंगरी उलव्याच्या पुढे येऊन थांबली। आणि नजारे जे बघायला मिळतात ना प्रवास करताना बेलापूरपासून जेव्हा सुरुवात करताय, खूप अप्रतिम। NMMC आणि ज्या खाड्या लागतात, मस्त मजा आली अजूनपर्यंत। आणि 10 मिनिटांमध्ये आपण इकडे आलो आहे। आता जाऊया पुढे, बघूया आणखी काय काय बघायला मिळतंय ते। आता रांजणपाडाला आणि मागे जो अंडर कन्स्ट्रक्शन स्टेशन होता तो बहुतेक जासईचा होता। म्हणजे सर्वच स्टेशन अजून ॲक्टिव्ह नाही झालेत, तरघर आणि जासईचं अजून स्टेशन सुरू होणे बाकी आहे। पण जे काही सुरू आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय बघा। रांजणपाडा 4 वाजून 56 मिनिटं झालेत आणि पोचलोय नावाशेवाला। म्हणजे बघायला गेलो तर हा नवगरचा स्टेशन आहे पण नाव दिलं आहे नावाशेवा। आणि ट्रेनबद्दल बोलायचं झालं तर खूप जुन्या ट्रेन आहेत, म्हणजे ज्या आतमध्ये इंडिकेटर वगैरे असतात बघा, सांगत असते अगला स्टेशन कोणतं आहे, अंतिम स्टेशन कोणतं आहे। ती सर्व माहिती आपल्याला ट्रेनमध्ये बसून मिळत नाही, लोकांना विचारायला लागते कोणतं स्टेशन आहे कोणतं स्टेशन आहे। तर 28 मिनिटांमध्ये पोहोचतो आपण इथपर्यंत। आणखी उरणसाठी जाण्यासाठी आणखी 3 स्टेशन आहे, जे द्रोणागिरी, बोकडविरा आणि उरण। 6 स्टेशन ॲक्टिव्ह आहेत अजूनपर्यंत। आता आपण इथं उतरलोय कारण आपल्याला लोणच्याची डिलिव्हरी द्यायची आहे। तर आता आपला मित्र येतच असेल इथे कलेक्ट करण्यासाठी, त्यालाही भेटूया, नंतर मग उरण स्टेशनला जायचा प्रयत्न करूया।
चला स्टेशनवरनं आता डायरेक्ट आलो आपण द्वारकाई रेस्टॉरंट अँड इकडे रूपटॉपमध्ये. आणि याचा आधीही आपण एकदम डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे आणि 1 वर्ष आधी आलो होतो आणि आता बघा 1 वर्षानंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होते आणि लकी ड्रॉ ऑफर पण आहे. सी फूड फेस्टिवल आहे 28 जानेपासून 4 फेब्रुवारीपर्यंत. तर नियर बाय राहत असाल, आपल्या उरणच्या जवळपास राहत असाल आणि मासे खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट देऊ शकता. हे बघा सी फूड फेस्टिवल आणि इकडे राज आहे. राज कसा आहेस? 1 वर्षांनी कंप्लीट भेटलोय. तर काय काय बघा खायला मिळणार आहे? मेन्यू काय आहे तुमचा? आपला स्पेशल आता सी फूड फेस्टिवलच्या सर्व म्हणजे मच्छी वगैरे सर्व असेल, सर्व मासली मिळेल ना? पाहिजे ते गावठी प्रमाणे पण भेटेल, आगरी प्रमाणे, मालवणी. ओके ओके चालेल चालेल. आणि धन्यवाद लोणचा ऑर्डर करण्यासाठी, खास डिलिव्हरी देण्यासाठी आलोय लोणच्याची. तर आवडलाय आईला लोणचा आणि आईने 2 किलो मागवलाय. चालेल चालेल धन्यवाद. तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या हॉटेलला. द्वारकाई नवघर स्टेशन म्हणजे नावाशेवा स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त. आणि रूपटॉप पण आहे. रूपवरती आपण प्रोजेक्टर वगैरे लागतो आणि क्रिकेटच्या वगैरे मॅचेस असले की अजून पब्लिक येत असते ना. हां तर या नक्की सी फूड फेस्टिवलला. आवडेल तुम्हाला इकडची चव. इकडे आपण कोळंबी स्टफ करून खाल्लेली चीज वगैरे मस्त लागली होती. नक्की भेट. आपल्याला जाता नाही आलं. नवघर नावाशेवाच्याच रेल्वे स्टेशनवरनं परत आलो आणि आणखी एक मित्र भेटला आपल्या ट्रेनच्या रिटर्न जर्नीमध्ये. तो म्हणाला जर तुम्हाला बेलापूरला अर्धा तासाची वेटिंग असेल तर तुम्ही बेलापूरची ट्रेन पकडून नेरूलला जावा. मग तिकडे अलग रूटनी ट्रेन जाते, 15-20 मिनटं तुमची वाचतील. म्हणजे 2 ट्रेन जातात आपल्या उरणला, नेरूलवरनं अलग आणि बेलापूरवरनं अलग. म्हणजे उरणकरांना हे माहितीच असेल, पण जे कोणी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतात त्यांना हे सांगायचा प्रयत्न करतो, म्हणजे कुठे ना कुठे फायदेशीर होईल. आणि आणखी एक M इंडिकेटर म्हणून ॲप आहे, तो जर तुम्ही डाउनलोड करताय तर ट्रेन कुठे आहे, ट्रेन किती वाजता आहे ते सर्व तुम्हाला माहिती मिळेल. तर आलोय आता आणि आज शनिवार आहे आणि शनिवारी तुम्हाला माहिती आहे किती ऑर्डरी असतात आपल्याला, त्याच कंप्लीट करण्यासाठी. आता जाऊया घरी आणि काय काय ऑर्डरी आहेत त्या बघूया आणि क्लाउड किचनमध्ये काय सुरू आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू. चला तर आलोय आपल्या किचनमध्ये आणि इकडे बघताय सर्व तयारी सुरू आहे. कसला आंबाट? कोलबीचा आंबाट दिसते तुम्हाला इकडे. आणि इथे चिकन बनते, काय चिकन सुक्का. आणि चिकन सुक्काची चव काहीतरी अलगच येते आपली. नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणि इथे व्हेजमध्ये वांग्याची भाजी पण दिसते आणि इकडे कांदा वगैरे सर्व काही कापताना दिसतात बघा. आणि इकडे आपली शेफ उमा आता मॅनेजर झालेली आहे. ती सर्व थालींच्या ऑर्डर वगैरे मॅनेज करते बघा. किती विचार करते बघा. हे कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलंय? काय लिहिलंय? हे मला डॉक्टर व्हायचं होता ना, म्हणून ती जरा हँडरायटिंग तशी आहे माझी. कर मॅनेज कर. मॅनेजरच एवढे काय बोलतात, डाऊट विचारेल मग डाऊट क्लिअर काय होणार तू करणार. कर, लिहू जे काय लिहिलंय ते लिहू. एक्स्ट्रा भाकरी आहे ती. एक्स्ट्रा भाकरी हो? कमेंट करून नक्की सांगा. हे असं वाटते स्कूटी भाकरी वाटते, सोसायटी भाकरी वाटते मला. चला जेव्हापासून आपण फेमस स्टफ पापलेट लिहिलं आहे तेव्हापासून बघा लांबून लांबून ऑर्डरी येतात आणि स्टफ म्हणजे तेच पोर्टर बुक करतात आणि आपल्याकडनं बघा पापलेट भरीत घेऊन चालले हा पोर्टरवाला. ॲड्रेस शोधते बघते. जा रे लवकर राजा. आणि आणखी एक मित्र आला आहे आपल्या तलोजावरनं, त्यांनी बघा क्रॅब मसाला ऑर्डर केला आहे आपल्याकडे. आणि आणखी एक इकडे स्टफ पापलेटची ऑर्डर आलेली आहे, तीच उमा मॅडम करताना दिसते. मध्ये सॉक करते कारण सर्दी झालेली आहे. एवढ्या गरमीमध्ये कोणाला सर्दी होते. चला काल रात्री काय जास्त आपल्याला शूट करता नाही आलं, पण आज रविवारची दुपार आहे आणि इकडे बघा जयश्रीताई थँक्यू येण्यासाठी. गोडबंदरवरनं ना, ठाणे गोडबंदरवरनं आल्यात आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन आल्यात बघा. नमस्कार सर, काय नाव तुमचं? विनोद मास्के. आपल्या बेलापूरलाच राहत आहे ना, सेक्टर 15ला राहत आहेत. आणि ताई सांगतात आमच्या दिवाल्या गावामध्ये येत आहे तुम्ही मासली घेण्यासाठी. कशी लागते मासली? मस्त ना. आणि आणखी 2 ताई लोक आहेत. काय नाव तुमचं? सारा आणि विनुनी. आणि आणखी सर आहेत. थँक्यू सर्वांना. नक्की सांगा कशी लागली ती. चालेल. आणि ताईने आपल्याकडनं मसाला पण मागवला आहे ना. हो, त्याच मसाल्यामध्ये हे सर्व बनतंय. तर थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू. संध्याकाळचे 7:30 झालेत आणि इकडे अनुप राणे सर आणि त्यांची फॅमिली दिसते बघा. नमस्कार ताई. नमस्कार.
हाय, याचं नाव काय? ही अतिरा. ही आतिराच्या मुलगी आहे काय? हाय आतिरा. हे बघ अनया तुला भेटायला आली बघ आतिरा. हाय कर. अक्कलकोट वरनं आले ना तुम्ही? दर्शन घ्यायला गेलेले प्रॉपर ऐरोलीचे आणि दर्शन घेऊन आपल्यासाठी प्रसाद पण घेऊन आले. धन्यवाद सर, थँक्यू. आणि आपल्याकडनं स्टफ पापलेट वगैरे घेऊन चाललेत बघा ऐरोलीमध्ये. थँक्यू सर सपोर्ट करण्यासाठी, बरं वाटलं सर. बाय. दे अनायाला दे, अनाया घे बॉल घेतो.